जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. नरेंद्र पवारांनी सांगितलं की नाईक साहेबांना अनुभव आहे. आपल्या माहिती करा सांगतो, 90 साली मी आमदार झालो. त्याला ठाण्याच्या महापौराचा पराभव करून मी आमदार झालो. 1995 ला मी आमदार झालो. त्याला मला मतं पडली 2,19,000, समोरच्याला पडली 1,00,000, म्हणजे दुप्पट मताने निवडून आलो. किती दुप्पट. नंतर मी चिटिंग झाल्याचा एक प्रकार होऊन गेला. तो मी वारंवार बोललो, हिंमत असेल अजून सुद्धा बघा. जो गणेश नाईक 95 साली दुप्पट मताने निवडून येतो आणि पुन्हा 2004 साली संपूर्ण देशाच्या विधान भवनांमध्ये राजे रजवाडे संस्थानिक पण उभे राहिले. त्याला गणेश नाईकला मतं पडली 3,24,000. इसे हिस्ट्री, इतिहास आहे. आजवर तो रेकॉर्ड कोणी तोडला नाही आणि आता पुढे कोण तोडील याची खात्री पण. काल बदलापूरला निवडणुकीची प्रचार सभा असताना तो निवेदक दोनदा बोलला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, पण मी ठाणे जिल्ह्याचा आता नाही राहिलो पालकमंत्री, पण 3दा या जिल्ह्याचा पालकमंत्री नरेंद्र पवार बोलला. 3दा जिल्ह्याचा पालकमंत्री मी झाल्यामुळे त्यांना तो गणेश नाईकच पालकमंत्री वाटत. त्याला मी काय करू. अशा परिस्थितीमध्ये 95 ला सार्वत्रिक निवडणुका झाली. तेव्हापासून नवी मुंबईच्या सुजाण नागरिकांनी माझ्या नेतृत्वाला जी संमती दिली, तर 2 वर्ष म्हणजे 2020 पर्यंत, त्याच्यानंतर निवडणुका झाल्याच नाही. म्हणजे आता जवळजवळ 5 वर्ष 6 वर्ष झाली, म्हणजे निवडणुका व्हायला 10 वर्ष झाली. आणि या 10 वर्षामध्ये त्या ठिकाणी नगरसेवकांसारखंच त्या माझ्या नगरसेवकांना कार्यरत ठेवण्याचं काम मी केलेलं. महापालिका स्थापन झाली, 6 महिन्याच्या आतमध्ये परिवहन सेवा सुरू केली. अंबरनाथला परिवहन सेवा आपण सुरू करणार. हा गणेश काय मला दत्तक घ्या ना म्हणून घेतलं आता. ओके, 6 महिन्याच्या आतमध्ये अंबरनाथ परिवहन सेवा सुरू करणार. कर्जत तालुका जरा भाऊ जरा गांभीर्याने बोलतो आम्ही. कर्जत तालुक्यामध्ये 2 धरणं होतात. त्या 2 धरणांपैकी बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, पनवेल आणि नवी मुंबई या अशा 5 शहरांना त्याचा पाणी पुरवठा होणार. तो पण साधारण 3 वर्षांमध्येच. काल किसन कथोरेंनी, म्हणजे माझ्या मनात कल्पना होती की कुलगाव, बदलापूर, अंबरनाथ एक महापालिका व्हावी, पण किसन कथोरेंनी एक बाब लक्षात आणून दिली की कुलगाव बदलापूरची लोकसंख्या महापालिका होण्याच्या सारखी आहे आणि अंबरनाथची सुद्धा लोकसंख्या महापालिका होण्यासारखीच आहे. आणि म्हणून भविष्य काळामध्ये कुलगाव बदलापूर महानगरपालिका आणि अंबरनाथ महानगरपालिका 2 महापालिकासाठी आपण निश्चितपणे अट्टास करायची गरज नाही. आपण पुरस्कार करू आणि त्या गोष्टी घडतील. आता राहिल्या 3 दिवसात म्हणजे खरं म्हणजे तुमच्या परिचय पत्रकामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी ऐकल्या. तुम्ही चांगले लिहिले, आश्वासनं दिलेली आहेत, लोकांना आश्वासित केलेलं आहे. नवी मुंबई मध्ये आता सध्या फ्लोटिंग पॉप्युलेशन 15 लाख आहे, परंतु 30 लाख पॉप्युलेशन होईपर्यंत तिथं STP सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्टची गरज नाही. ऍडव्हान्स मध्ये बनवून ठेवलेली आहेत. मुंबई महानगरपालिका ब्रिटिश कालीन महानगरपालिका त्यांची धरणं आहेत, परंतु स्वातंत्र्यानंतर स्वतःच धरण धारण करणारी नवी मुंबई पहिली महानगरपालिका. मोरबे धरण हे नवी मुंबईच्या स्वतःच्या मालकीचं धरण आहे. त्याला अतिशय कुशल परिस्थितीमध्ये 500 कोटी मध्ये घेतलं. आज त्या धरणाची किंमत 6,000 कोटी रुपये. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुढच्या कालखंडामध्ये नवी मुंबई महापालिकेला
500 MLD पाण्याची पुन्हा तरतूद केलेली आहे. तुम्ही आता 10-12 दिवसापूर्वी बातमी ऐकलं, भारतामध्ये उत्कृष्ट पाणी पुरवठ्याची योजना नवी मुंबईला परत तुम्ही ऐकलं की टीव्हीला 1 नंबर. म्हणजे STP चे पाणी त्याच्यावर प्रक्रिया केली जाते, त्याच्यावर टर्शरी म्हणजे अतिशय शुद्ध पिण्यालायक पाणी आणि ते पाणी MIDC नदीला जातं. शहरातल्या झाडांना बाग बगीचाला तेच पाणी पुरवलं जातं. म्हणजे गणेश नाईक दत्तक घ्यायची भाषा करतो म्हणजे प्रोवान ज्याने शहराचा विकास घडवला, ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या काही इन्स्टिट्यूटचे लोक ATC दिव्यांगांसाठी नवी मुंबईमध्ये आम्ही जी शाळा चालवतो ती बघण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संस्था येतात आणि अशा प्रकारच्या एकेका दिव्यांगांसाठी 3 लाख रुपये वर्षाला आम्ही खर्च करतो. नवी मुंबईतला कुठलाही दिव्यांग असा वंचित नाही. आता तुमच्या त्या वचननाम्यामध्ये विरंगुला केंद्र ही संकल्पनाच गणेश नाईक नाही. त्या काळी गार्डन मध्ये बांधकाम करायचं नाही असा नगरविकास खात्याचा नियम होता. आता सगळ्याच सोना वाईट असतात असं मी म्हणणार नाही. साज भी कवी बहू थी, आता त्यावेळेची बहू आता साज बनली. म्हणता का तुम्ही साज भी कवी बहू. तर आता अशा काही म्हणजे ज्याला जी सासू असते तिला तिच्या सासूने दिलेला त्रास जाणवत असतो. म्हणजे कमीत कमी सुधारला पाहिजे. आपल्या सासूने त्रास दिला, मला त्रास झाला, आता मी माझ्या सुनेला लेकीसारखी वागवेन असे बऱ्याचशा लोकांची भावना असते. परंतु समाजामध्ये काही अशी लोक असतात की त्यांना आपल्या सिनियर सिटीजनची काही पडलेली नसते आणि म्हणून घरामध्ये तंटे बखेडे. आणि म्हणून मी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना खास स्पेशल परवानगी घेतली आणि उद्यानामध्ये विरंगुला केंद्र काढलं. विरंगुला केंद्र तुमच्याकडे अजून नाही झालं. ओके, छानपैकी अशी इमारत ज्या ठिकाणी 5-25 लोक बसू शकतात, TV बसू शकतात, पेपर वाचू शकतात, कॅरम, बुद्धिबळ आणि कंटाळा आला ते पेपर पण वाचायला, मग तिथे फेरफटका करायचा, परत यायचं. आणि नवी मुंबईमध्ये सिनियर सिटीजनला फुकट NMTचा प्रवास आहे. नवी मुंबईमध्ये म्हणजे मी लोकांना सांगतो काय करायचं, प्लॅनिंग करायचं. सोमवारी दादरला जायचं, बस AC बसमध्ये बसायचं, दादर परत जायचं, परत उतरायचं, दुपारी जेवायचं, संध्याकाळी खोपोलीला जायचं. 5 पैशाचा खर्च नाही सिनियर सिटीजन. अमरनाथ असं करायचं का आपल्याला? जरा जोरात बोला. त्या करता मगाशी नंदुरबारने नाना सूर्यवंशी नरेंद्र पवारांनी सांगितल्याप्रमाणे की एक मत नाही, नगराध्यक्षाचं एक वरचं मत आणि खालची 2 मत आपल्याला मिळाली पाहिजेत. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपला निवडून येणारच आहे. फक्त प्रश्न असा की तुम्ही मगाशी नंदुरबारांनी सांगितल्याप्रमाणे इक्वल मतं पडली ना, 469. तर अशा प्रकारची एखाद्या मताने पराभव का लॉटरीमध्ये असं पराभव तो लागतो मनाला, मग तो लागू नये म्हणून कुठे गेला असेल त्यात आता तुम्हाला एजंट लोकांना माझं म्हणजे की एकूण मतदार यादीतले लोक कुठे गेले त्याचा शोध घ्या. एक मताला किंमत आहे. आता आजकाल काय फुकट राजकारण राहिलंच नाही. आता मी बोलतो समजून घ्या, बरोबर आहे ना? इकडचं फुकट ना तिकडचं फुकट, सगळीकडचं राजकारण विकतच आहे. आणि आमच्या सरकारला नाही ते आवडत. कारण माझ्या करता जे तुम्ही मगाशी तुम्हाला सांगितलं 2,19,000 मत, 3,24,000 ही मतं गणेश नाईकने पैसे खर्च केलेच नाहीत. लोकांनी स्वतःहून गणेश नाईकाकरता काम केलं. भाव असे की एकूण राजकारणाची दिशा बदलली. आज देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य अतिशय दमदारपणे पावलं टाकत आहे. माननीय नरेंद्रजी मोदी यांचं 3रं पर्व पंतप्रधानांचं, त्या अनुषंगाने जगाच्या पाठीवर देशाची प्रतिमा उजळ झालेली आहे. परत परदेशाकडे बघतानाच देशातल्या
जनतेच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याचं काम नरेंद्रजी मोदी करत आहेत. ज्याच्यामध्ये शिक्षण आहे, आरोग्य आहे, पाणी पुरवठा, सगळ्यांना पंतप्रधान आवास योजना, रोजगार, व्यापार, शेतकऱ्यांचे प्रश्न, या सर्व बाबतीमध्ये आपण सतर्क आहोत. काही ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडल्यात आणि जनतेला फार त्रास सहन करावा लागला का नाही? तुमच्याकडे अल्बेल आहे का? नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार आहे का नाही? काल किसन कोथुरेंनी बदलापूरचा उल्लेख केला. हे सगळं भ्रष्टाचार निपटून काढायचं असेल तर आपल्याला सतर्क करायला ते जरा दाखवा, जरा त्या गोष्टी करू आपण. मला पाठवा. एकूणच नवी मुंबई महापालिका 95 ते 2020 पर्यंत यावेळेला सुद्धा नवी मुंबई महापालिका भाजपची येणार. भाजपचं येणार महापौर. भाईंदर नगरपालिका भाजपचाच महापौर होणार. आता ठाणे कल्याण मध्ये चुरस आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही इथे रिझल्ट दिला ना बदलापूर आणि अंबरनाथला की कल्याण मध्ये साफसफाई होऊन जाईल, ठाण्यात सुद्धा साफसफाई बघा. असण्यासाठी करायला लागतं. मनात असणं ते नुसतं मनात ठेवून जमत नाही. त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा. मगाशी नाना सुरेश सांगितल्याप्रमाणे कुठलीही कमतरता तिथे राहता का? ठाणे जिल्हा परिषद भाजपचीच येणार, पालघर जिल्हा परिषद भाजपचीच येणार, पालघर मधल्या 4च्या 4 नगरपालिका भाजपच्या येणार, बदलापूर पण भाजपचे येणार ना, अंबरनाथ पण भाजपचे येणार. आता तुम्ही असं राहिलं शिल्लक काय? सगळंच भाजपचं येणार. कोणी जर आम्हाला जर प्रेमानं समजून सांगितलं तर आम्ही प्रवासामध्ये बरोबर बसताना करू. म्हणजे गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सहन करू. परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप या ठिकाणी पाणी पुरवठा महापालिका म्हणजे नगरपालिका असतानाच, महापालिका होण्याची वार्ता नंतरची, नगरपालिका असतानाच परिवहन सेवा पण स्थापन करू. म्हणजे परत 8-10 लोकांची सोय होत नाही. कशाला? परिवहन सेवेवर सदस्य असतात, परिवहन सेवेचा समितीचा अध्यक्ष असतो. माझं म्हणणं एवढंच आहे की आज फक्त आता मगाशी मी आपले डीसीपीला फोन लावतो. कोणते डीसीपी? बोरेला. आणि त्यांना सांगितले की नाना सूर्यवंशी नंदुरबार दोघांना सांगितले तुम्हाला भेटतील ते ज्या कुठल्या वॉर्ड मध्ये कुठला गुंडा जे काय मस्ती करत असेल ते रेकॉर्डला द्या. जरी निवडणुकीच्या दिवशी पॉलिटिकल पार्टीच्या लोकांना यायला परवानगी नसली तरी सुद्धा तुमच्यावर आम्ही कनेक्टेड असू. त्या दिवशी बदलापूर आणि कुठे गुंडागर्दी झाली चिंता नाही करायचा, पोलिसांच्या मार्फतच बदलू. आणि मी त्याला काय सांगितलं, जरी मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे असले, गृहमंत्री असले तरी सुद्धा आम्हाला त्याला काय म्हणते, आम्हाला झुकतं माप नको. आम्हाला ऐकलं तुम्ही? आम्हाला समांतर तर सगळ्या गोष्टी पाहिजेत. समोर तर सत्ताधारी युतीमध्ये सोडा, समोरचे जे पक्ष आहेत आघाडीतले त्या लोकांवर सुद्धा अन्याय होता कामा नये. पटतं का नाही? आणि मग सत्ताधारी पक्षात सुद्धा कुठल्या घटकाची दादागिरी होता कामा नये. आणि त्याकरता नाना सूर्यवंशी आणि नंदुरबार माननीय डीसीपींना भेटतील. आता 2 PI आहेत, त्यांच्याशी पण मी बोलेन. आता मला मानणारी सुद्धा अमरनाथ मध्ये लोक आहेत, नाना सूर्यवंशी आहेत ना, त्यांना सगळ्यांना फोन लावेल मी की आमच्या सगळ्या नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना तुम्ही मतदान करा. आता जनता दरबार रेकॉर्ड आहे, तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फक्त टाईप करा जनता दरबार, अख्ख्या हिंदुस्थान मध्ये फक्त गणेश नागपूर हे कुठं खरे कुठे. आणि अमरनाथ मध्ये येणार नगराध्यक्ष आपला मेजॉरिटी आपली साधारणपणे नवी मुंबई म्हणजे महापालिकेच्या निवडणुका झाल्या इथे जनता दरबार घेतात. ठाण्यामध्ये घेतो, मी भाईंदरला घेतो, वसईला, विरारला, पालघरला. नवी मुंबईत तर 1 महिना दरबार असतो. अमरनाथला घेणार. आणि मी तुम्हाला सांगतो, कोणाची इच्छा असो नसो अंबरनाथचा विकास
देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री आणि पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हा विकास आपण करू. फक्त सतर्क राहा, रात्र वैऱ्याची आहे. जो दुसऱ्यावरी विसरलेला त्याचा कार्यभाग संपला आणि जो शेवटच्या टोकापर्यंत युद्ध लढतो त्याला यश मिळतं. सकारात्मक मी कुठल्याही काय बोललो मी महायुतीच्या लोकांना सोडा, आघाडीच्या लोकांना सुद्धा अन्याय होता का म्हणजे कशासाठी? लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना ही घटना समानतेचा संदेश देते. आणि अन्याय करायचा नाही पण अन्याय सहन पण करायचा नाही. जो अन्याय सहन करतो तो पण तितकाच जबाबदार असतो. आणि मी तुम्हाला सांगतो, हा गणेश नाईक तुमच्या पाठीमध्ये ताकदीने उभा राहील हा विश्वास व्यक्त करतो. पैसे झालं गुलाबराव, याच्यापेक्षा आणखी बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.